फॅमिली, एक हाऊसवाईफ काय करते? हाऊसवाईफ कुठलीही वस्तू वाया नाही जात, जी वस्तू राहते ना तिचं काही ना काही बनवूनच दाखवते. तर माझ्याजवळ ह्या पडल्या होत्या रात्रीच्या बाशी पोळ्या. तर त्या इतक्या साऱ्या पोळ्या होत्या ना, 5-6 पोळ्या होत्या आणि आम्ही 4 जण होतो. तर वाया नाही जाऊ दिलं. त्यांना नूडल्ससारखं कट करून घेतलं. व्हेजिटेबल्स पण होतं, मशरूम होते, बीन्स, टमाटा, कोथिंबीर, कांदा, ब्रोकली आणि कॉर्न पण होते. तर मशरूमला व्यवस्थित धुवून घेतलं. धुतल्यानंतर त्याचं वरचं छाल व्यवस्थित असं नेल्सने निघून गेलं होतं. तुम्ही याते ना गव्हाचं पीठ टाकून घासून आणि मग पण वॉश करून घ्यायचं. मी तो पण व्हिडिओ टाकून दिलेला आहे. तर बस मशरूमला व्यवस्थित कापून घेतलं आणि हे बघा बाकीचा हा भाजी म्हणजे चॉपिंग करून घेतलं होतं व्यवस्थित. माझ्याजवळ इतकं सगळं होतं. कढाई घेतली, कढाईमध्ये तेल, राई, शेंगदाणे, कढीपत्ता नॉर्मलच आहे आणि ऑनियन म्हणजे कांदा व्यवस्थित मिक्स सॉटी होऊ दिलं आणि थोडासा धना होता ना तो पण टाकून दिला. एकदम छान लागतो. नंतर तीळ पण होती ना ती पण टाकून दिली मीने आणि मस्त 2 मिनिटापर्यंत जोपर्यंत कांद्याचा कलर ब्राऊन नाही होत ना तोपर्यंत होऊ दिलं. तर झाल्यानंतर जे व्हेजिटेबल्स कापले होते ना ते टाकून दिले होते. ब्रोकली, बीन्स, मशरूम, वटाणा ते पण टाकून दिलं होतं. इतके छान टेस्टी नूडल्स बनले होते, विचारू नका. माझ्या मुलांना तर असं खूपच आवडतं. तुम्हाला ही रेसिपी आवडली का? पटकन बनवा आणि सांगा मला कशी वाटली म्हणून. असं मला तर खूपच आवडली ती, विचारू नका तुम्ही. आणि मी काही पण वस्तू उरते ना की नेमकं आपल्याजवळ आता सकाळची भाजी उरलेली तर तिची भाकर टाकून घ्यायची का असं काही उरतं ना तर मी आमकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करत राहते. तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. एक हाऊसवाईफचं रुटीन मी दाखवणार आहे ह्या की मी कशी राहते, कशी नाही, कसं मॅनेज करते पूर्ण घर, तेच आहे माझ्या व्हिडिओमध्ये. लास्ट मी जे होतं ना सगळं व्हेजिटेबल्स ते होऊन गेले होते तर मसाला टाकून घेतला होता. नॉर्मल मसाला होता. माझ्याजवळ शेजवान राईस पण होतं ते पण ॲड करून घेतलं होतं. आणि बघा कलरफुल झाले होते नूडल्स आणि खूप हेल्दी होते. बाशी पोळींचा बनवलं, त्या पोळ्या पण वाया नाही गेल्या आणि हेल्दी वेमध्ये आपण जेवण पण बनवून घेतलं होतं. तर मी असेच व्हिडिओ नेमके टाकत राहणार आणि जशी मी राहते ना तसंच मी तुम्हाला शेअर करणार. तर व्हिडिओ आवडला असणार तर माहितीच आहे काय करायचं आहे म्हणून असं. आणि शेअर पण करा. आणि तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगू शकतात की तुम्ही कसे राहतात, की माझ्या याच्यामध्ये काही चुकी होते का काय म्हणून असं. तर असंच आम्ही आमचं आजचा लंच एन्जॉय केला होता. हे बघा माझं आहे ना फायनल होऊन गेलं होतं सगळं. तुम्ही काला म्हणा का नूडल्स म्हणा पोळींचं, तुमची मर्जी जे म्हणायचं आहे ते. तर माझ्या मुलांना खूप आवडलं होतं आणि पूर्ण फिनिश पण झालं होतं. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.